आज बनवूया खानदेश स्पेशल वरणबट्टी आणि घोटलेल्या वांग्याची भाजी। याआधी मी घोटलेल्या वांग्याच्या भाजीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघू शकता। या व्हिडिओत मी बट्टी आणि वरण कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला गावाकडील अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। या ठिकाणी मी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे। ते मी गिरणीतून जाड दळून आणलेलं आहे। त्यामध्ये गहू मका मिक्स करून हे जाड दळून आणलं होतं। आता या पिठामध्ये हिंग, हळद, धण्याची पावडर, जिरं, ओवा आणि थोडासा सोरा आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये कच्च्या तेलाचं मोहन द्यायचं आहे। एक पडी भरून तेल मी यामध्ये घातलेलं आहे। छान आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। ही मेन प्रोसेस आहे। या प्रोसेसला आपण जेवढा टाइम देऊ त्यावर आपली बट्टी डिपेंड असते। छान मऊ आणि खुसखुशीत अशी आपली बट्टी जर हवी असली तर आपल्याला ही प्रोसेस बिलकुल स्किप करायची नाहीये। तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असं तेल टाकल्यानंतर ते मोहन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर पाण्याने हा गोळा आपल्याला घट्ट भिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटांसाठी या गोळ्याला रेस्ट द्यायचं। नंतर याचे तुम्हाला हव्या त्या आकारमध्ये तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता। कोणी असे लांबसर आकाराचे बनवतो, कोणी गोल करतं, आवड आहे आपली आपली। तर मी या ठिकाणी नॉर्मली गोलच केलेला आहे। कट सुद्धा तुम्ही आपल्या आवडीनुसार करू शकता। कोणताही शेप दिला तरी आपल्याला शिजवूनच घ्यायचे आहे। नंतर यामध्ये याला मी इडली पात्रामध्ये शिजवून घेणार आहे। डायरेक्ट पातेल्यामध्ये कुकरमध्ये जरी तुम्ही लावलं तरी चालतं, पण मी इडली पात्रामध्ये करून घेतलेलं आहे। बाजूला मी तुरीची डाळ शिजायला लावली होती, ती हळद टाकून शिजवली फक्त, आणि तुम्ही बघू शकता मी छान घोटून घेतलेली आहे। आता यामध्ये खूप उकळतं पाणी मी घालून घेणार आहे आणि वरणाची कन्सिस्टन्सी बघून घ्या, पातळच ठेवायचं आहे आपल्याला वरण या ठिकाणी। आणि या मिक्स केल्यानंतर याला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे परत, आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता या वरणावरती जो फेस येईल तो सर्व फेस आपल्याला फेकून द्यायचा आहे, तो फेस ठेवायचा नाही। बाजूला आपण बट्टी शिजायला ठेवली होती। आता आपण ती बघूया ती शिजून झालेली आहे का नाही। मी एका सुरीच्या साहाय्याने बघणार आहे झाली का। तुम्ही बघू शकता आपली क्लीन आलेली आहे छान। आता या बट्ट्यांना काढून थंड करून मी कट करून घेत आहे। हव्या त्या आकाराच्या आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायच्या आहे आणि कडकडीत अशा तपलेल्या तेलामध्ये आपल्याला या बट्ट्या छानपैकी तळून घ्यायच्या आहे। खूप जास्त लाल पण नाही होऊ द्यायच्या। छान आपल्या खरपूस अशी बट्टी तळली जाईल या प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे। मध्ये मध्ये हलवत राहायचं, जेणेकरून आपली बट्टी खूप जास्त लाल होणार नाही। तुम्ही बघू शकता आपल्या बट्टीला छान असा कलर आलेला आहे। आता या स्टेजला आपल्याला ही बट्टी काढून घ्यायची आहे। आमच्याकडे काही कार्यक्रम असो, लग्न सराई वगैरे काही पण असलं तर वरण बट्टी आणि घोटलेल्या वांग्याची भाजी हे आवर्जून केली जाते। खूप छान लागते आणि मी दिलेल्या टिप्सनुसार जर तुम्ही बनवली तर अचूक प्रमाणामध्ये तुमची ही बट्टी बनून तयार होते। कडक बनत नाही, एकदम छान आतून मऊ अशी तयार होते आणि बाहेरून खरपूस अशी असते। मी बट्टीचं पीठ हे गावाकडून दळून आणलेलं होतं। यामध्ये गहू आणि मका आपल्याला मिक्स करून हे दळून आणायचं आहे। खूप छान तयार होतात। हे दळताना फक्त थोडं जाड दळायचं, जेणेकरून आपली बट्टी छान अशी खमंग आणि खुसखुशीत तयार होते। खूप जास्त बारीक जर केलं तर चिकटपणा आपल्या बट्टीला येऊ शकतो, म्हणून आपल्याला हे छान जाड रवा असतो त्या साईजमध्ये थोडा आपल्याला दळून आणायचा आहे गिरणीमधून। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली बट्टी मस्तपैकी तयार झालेली आहे। बिलकुल कडक आपली बट्टी झालेली नाही आहे। छान त्या बट्टीला मोडून घ्यायची आहे आणि त्यावरती वरण आणि साजूक तुपाची धार त्यावरती। एक नंबरच जेवण आहे, खूप चविष्ट होते। जर तुम्हाला घोटलेल्या वांग्याची भाजीची रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण याची लिंक देईल, तुम्ही जाऊन बघू शकता। बिलकुल बाहेर पंक्तीत असते त्या पद्धतीची वांग्याची भाजी मी दाखवली।